नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मधील सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये एकूण 1500 प्रश्न असतील, जे प्रश्न जानेवारी ते जून मध्ये झालेले सर्व चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, 41 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2025 मध्ये अंतराळात जाणारा दुसरा भारतीय व्यक्ती कोण बनला आहे? तर शुभांशु शुक्ला हा अंतराळात जाणारा दुसरा भारतीय व्यक्ती बनला आहे। आणि जर पहिला विचारल्यास तर राकेश शर्मा हे पहिले भारतीय व्यक्ती होते जे अंतराळात गेले होते। त्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश बनले आहेत? तर महाराष्ट्रातील हे 7वे सरन्यायाधीश आहेत। आणि सर्वोच्च न्यायालयाचे देशातील सरन्यायाधीश विचारल्यास तर ते सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश आहेत। त्यानंतर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे सातारा या जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, 34व्या सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला? तर हा सन्मान साधू भद्रेश दास यांना प्रदान करण्यात आला। त्यानंतर नुकतेच मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकला? तर हा किताब अपोल सुचेता यांनी जिंकला आहे। त्यानंतर महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर हे संमेलन नाशिक या जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्यानंतर या पुढील प्रश्न पाहूया, आणीबाणीच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त भारतात पहिल्यांदाच संविधान हत्या दिन कधी साजरा करण्यात आला? तर हा दिवस 25 जून रोजी साजरा करण्यात आला। या दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे 25 जून 1975 रोजी भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती। त्यामुळे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जात आहे। त्यानंतर लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हा प्रश्न महत्त्वपूर्ण बनतो कारण बानू मुश्ताक या भारतीय लेखिका आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, बाल साहित्यकार शिक्षण तज्ञ डॉक्टर सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे? तर त्यांच्या आभाळ माया या काव्यसंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि कवी गुलजार या 2 व्यक्तींना 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार SDI मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर SDI मध्ये भारताची रँक ही 130वी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे अनादि मी अनंत मी या गीताचे लेखक कोण आहेत? तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनादि मी अनंत मी या गीताचे लेखक आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती बनली आहे? तर जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका बनली आहे। त्यानंतर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर किती दिवसांनी परतल्या आहेत? तर त्या 286 दिवसांनी पृथ्वीवर परतल्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर राहुल पांडे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत। त्यानंतर देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर व्ही नागेश्वरन यांची भारत देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे। त्यानंतर सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर तुहीन कांता पांडे हे सेबीचे 11वे अध्यक्ष बनले आहेत।
त्यानंतर भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते? तर 7 मे 2025 रोजी भारत देशात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे? तर हा बोगदा इगतपुरी ते कसारा या दरम्यान उभारण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत 10व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनय शुक्ला यांना देण्यात आला आहे. त्यानंतर भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2026 पासून भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आले आहे? तर धुळे जिल्ह्यातील रोहिणी या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आले आहे. नुकतेच किती व्यक्तींना 2025 सालासाठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले? तर एकूण 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MS धोनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारे कितवे भारतीय खेळाडू बनला आहे? तर MS धोनी हे 11वे भारतीय खेळाडू बनले आहेत ज्यांचा ICC क्रिकेटच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन होत आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर स्थापन होत आहे. त्यानंतर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश कोणता? तर ऑस्ट्रेलिया हा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेचा उपविजेता देश बनला आहे. IPL 2025 ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ही स्पर्धा रॉयल चॅलेंज बेंगळूर यांनी RCB या संघाने जिंकली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना प्रदान करण्यात आला किंवा देण्यात आला? तर हा पुरस्कार एकूण 4 खेळाडूंना देण्यात आला आहे. यामध्ये मनू भाकर या नेमबाज आहेत, हरमनप्रीत सिंग या भारतीय हॉकी संघाच्या कर्णधार आहेत, प्रवीण कुमार हे पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आहेत, त्यानंतर D गुकेश हे बुद्धिबळपटू आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. सुप्रीम कोर्टाने महिलांच्या कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे? तर महिलांच्या मातृत्वाच्या अधिकाराला सुप्रीम कोर्टाने मूलभूत अधिकार म्हणून मान्य केले आहे. पुढचा प्रश्न. नुकतेच कोणत्या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे? तर इराण या देशाने इस्रायल या देशावर घातक हल्ला केला आहे. कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले? तर बानू मुश्ताक या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना हा पुरस्कार लघुकथा संग्रहासाठी देण्यात आला. तो लघुकथा संग्रह म्हणजे हार्ट लॅम्प. त्यानंतर ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर अनुरा या चित्रपटाला ऑस्करचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा मिळाला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. जून 2025 मध्ये जैन समाजाकडून धर्मचक्रवर्ती या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांना जैन समाजाकडून धर्मचक्रवर्ती या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येत असतो. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क कुठे स्थापन केले आहे? तर पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क स्थापन केले आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राकेश कुमार यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? तर ऑपरेशन शिवा हे ऑपरेशन अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे? तर पार या गावाला महाराष्ट्रातील
पहिले गुलाबाचे गाव म्हणून हा बहुमान मिळाला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता? तर भारत आणि पाकिस्तान मध्ये 1960 मध्ये सिंधू जलवाटप करार झाला होता. त्यानंतर भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास कोठे स्थापन करण्यात आला आहे? तर हा गुरुद्वारा फाजिल पंजाब मध्ये स्थापन करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांना किमतीच्या जोखीमांपासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हेजिंग डेस सुरू केले आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने अशा प्रकारचे हेजिंग डेस सुरू केले आहे. आणि हे कोठे सुरू केले आहे विचारल्यास पुणे या शहरामध्ये हे हेजिंग डेस सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर कोणती संस्था K6 हायपरसॉनिक पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे? तर जे काही क्षेपणास्त्र असतात ते DRDO या संस्थेमार्फत विकसित केले जातात. अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर DRDO असं मानायचं. ठीक. त्यानंतर बोनालू महोत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हा महोत्सव तेलंगणा या राज्यामध्ये साजरा केला जातो. भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहारी नावाची मोहीम कोणत्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू केली आहे? तर भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहारी जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सुरू केले आहे. त्यानंतर GSL येथील 8 FPV प्रकल्पांतर्गत भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट केलेल्या पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे नाव काय आहे? तर अदम्य हे पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे नाव आहे. त्यानंतर नाटो शिखर परिषद 2025 कोठे आयोजित केली जात आहे? तर ही परिषद हेग नेदरलँड येथे आयोजित केली जात आहे. राष्ट्रीय उद्यानांच्या व्यवस्थापनावर आधारित व्यवस्थापन प्रभावीतता मूल्यांकन 2020-25 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर केरळ हे राज्य अव्वल स्थानावर आहे. केरळ या राज्याला 76.22% एवढे गुण मिळाले आहेत. त्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील भारतातील सर्वात लांब ॲनिमल ओव्हरपास कॉरिडॉर जून 2025 मध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात उघडण्यात आला आहे? तर हा कॉरिडॉर रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये उघडण्यात आला आहे, जे की राजस्थानमध्ये आहे. त्यानंतर दरवर्षी केव्हा GST दिवस साजरा केला जातो? तर दरवर्षी 1 जुलै रोजी GST दिवस साजरा केला जातो. GSTचा फुल फॉर्म होतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तिन्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपात कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय आणि T20 शतके झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर स्मृती मंदना ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. त्यानंतर ICC एकदिवसीय महिला रँकिंग मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले? यामध्ये पण स्मृती मंदना हिने प्रथम स्थान पटकावले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOCच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष कोण बनल्या आहेत? तर त्या क्रिस्टी कॉमेंट्री या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी प्रकाशित केलेल्या हिस्ट्री देन इंडिया इगॉर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रेम प्रकाश हे या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका या देशाने जिंकली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? तर गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. पुढील प्रश्न, 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 240 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? तर या विमानाचे नाव आहे AI-171, जे की एक बोईंग विमान आहे. त्यानंतर कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी 2023 फिजीचा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणाला मिळाला? तर हा सर्वोच्च नागरिक सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे? तर गोवा हे भारतातील 100% साक्षर राज्य बनले आहे. या पुढील प्रश्न पाहूया. ऑर्डर ऑफ डूक ऑफ ग्लॅपो 2024 भूतानचा सर्वोच्च नागरिक सन्मान कोणाला मिळाला? तर हा सर्वोच्च नागरिक सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला. 51वी G7 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर ही परिषद कॅनडा या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे. भारतीय सेनाने कोणत्या राज्यात
रुद्राक्ष या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर राजस्थान राज्यामध्ये रुद्राक्ष या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महिला एकदिवसीय वन डे विश्वचषक 2025 कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केला जाईल? हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर सौदी अरेबिया या देशामध्ये ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान देण्यात आला? तर लीना नायर यांना या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शिवेंद्रराजे भोसले यांची 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या जिल्ह्यामध्ये भरणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. ओजोफेनीला GI टॅग प्रदान करण्यात आला. हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हे पेय गोवा या राज्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्यांना आसाम या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 72वी विश्वसुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकला? तर हा किताब ओपल सुचाता चुआंगेसरी यांनी जिंकला. त्यानंतर नुकतेच मराठी अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपतीच्या हस्ते कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांना 2024 मध्ये महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. भारताच्या पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे? तर जोधपूर येथे भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो बनवण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार नर्स यांना देण्यात येतो. त्यानंतर राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर उत्तराखंड मध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला. त्यानंतर पुढील प्रश्न, ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर ओडिशा राज्याने अंकुर ही योजना सुरू केली आहे. त्यानंतर 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर ब्राझील येथे 11व्या ब्रिक्स संसदीय फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दरवर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते? तर दरवर्षी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ET-LD-HCM मिसाईल विकसित केले आहे? तर DRDO या संस्थेने या प्रकारची मिसाईल विकसित केली आहे. भारतामध्ये जास्तीत जास्त मिसाईल हे DRDO मार्फतच विकसित केले जातात. त्यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती सैन्य अभ्यास 2025 मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे? तर 8व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. आणखी एक प्रश्न बनतो, तो म्हणजे शक्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशांमध्ये साजरा केला जातो? तर हा सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशांमध्ये साजरा केला जातो. त्यानंतर मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे? तर आंब्याच्या जातीला राजनाथ सिंह यांचे नाव देण्यात आले आहे. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन होत आहे? तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा या राज्यामध्ये स्थापन होत आहे. त्यानंतर भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे? तर विश्वनाथ कार्तिकेयन
हा 7 पर्वत ठरणारा व्यक्ती ठरला आहे. त्यानंतर IPL 2025 मधील सुपर स्ट्राईक पुरस्कार कोणाला मिळाला, तर हा पुरस्कार वैभव सूर्यवंशी यांना मिळाला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले, तर पॅरिस सेंट जर्मन यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली, तर भारताने यामध्ये एकूण 24 पदके जिंकली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, राजीव कृष्ण यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे, त्यांची उत्तर प्रदेश या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत, तर यशस्वी सोळंकी या पहिल्या महिला नौदल अधिकारी आहेत. त्यानंतर भारतातील कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे, तर बंगलोर हे शहर भारतातील पहिली भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे अरण्य ऋषी असे कोणाला म्हणतात ज्यांचे नुकतेच 18 जून रोजी निधन झाले, तर मारुती चिल्लापरी यांना महाराष्ट्राचे अरण्य ऋषी म्हटले जाते. त्यानंतर राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्काराने किती नर्सला सन्मानित करण्यात आले, तर यामध्ये एकूण 15 नर्सला राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2025 या वर्षी कितवे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे, तर यावर्षी 113वे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे. राजर्षी शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला, तर हा पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. त्यानंतर कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे, तर पिंपरी चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. त्यानंतर मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर कॅटरीना कैफ यांची मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर मधून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. नुकतेच विशाखापट्टणम मधील भारतीय नौदल डॉकयार्ड मध्ये कोणत्या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला, तर यामध्ये INS अर्नाळा या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला. साहित्य अकादमीच्या वतीने सन 2025 साठी किती भाषांसाठी बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला, तर एकूण 24 भाषांसाठी बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. कोणत्या विधानसभेने नॅशनल विधान ऍप्लिकेशन सुरू केले आहे, तर पुदुच्चेरी या विधानसभेने नॅशनल विधान ऍप्लिकेशन सुरू केले आहे. पुढील प्रश्न पाहूया. 28वी नॅशनल गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली, तर ही परिषद विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली. तामिळनाडू राज्यातील किती वर्ष जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे, तर हे 800 वर्षे जुने शिवमंदिर सापडले आहे. प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024 चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर त्यांना तामिळनाडू राज्याचा मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यिक प्रदीप खोकरे यांच्या कोणत्या मराठी कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे, तर भारताची रँक ही 71वी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली, तर विशाखापट्टणम या शहराची यजमान शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे होणार आहे, तर नवी दिल्ली येथे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन होणार आहे. शहरी निवडणुकासाठी वोटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे, तर बिहार हे पहिले राज्य बनले आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कंगना रनौत यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती कोणत्या
जिल्ह्यातील रहिवासी आहे? तर ती यवतमाळ या जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यानंतर भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे? तर भारताने भारत व पाकिस्तान या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर ही बंद केली आहे. T20 मध्ये 12,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे? तर रोहित शर्मा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले? तर चीन या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे. त्यानंतर आशियाई अथलेटिक स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या गुलवीर सिंगने कोणते पदक जिंकले आहे? तर याने सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली आहे? तर केरळ या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी जाहीर केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात 9,000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये 9,000 HP पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे. ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नीरज चोप्रा याची ऑडी इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनला आहे? तर रिषभ पंत हा भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार बनला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. भारतातील 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आयुष म्हात्रे याची 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये गुट्टाला हे शिलालेख आढळले आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर शुभमन गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन कर्णधार बनला आहे. 7व्या खेलो इंडिया युवा क्रिकेट क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले? तर महाराष्ट्राने यामध्ये एकूण 158 पदके जिंकली होती आणि त्यानंतर प्रथम स्थान पटकावले. स्पीसीड योजना 2025-26 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ही योजना वाणिज्य आणि उद्योग या मंत्रालयाने सुरू केली आहे. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग मध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केली आहे? तर त्याने 90.23 मीटर एवढी लांब भालाफेक केली आहे. त्यानंतर भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे? तर मिझोरम हे भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. एबेल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर मासाकी काशीवरा यांना एबेल पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 34वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर स्वामी भद्रेश दास यांना 34वा सरस्वती सन्मान देण्यात आला. त्यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर के.सी. वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर रायपूर येथे भारतातील पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? तर महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य आहे. त्यानंतर राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याने राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल ॲग्रो रिसमिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? त्या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. आसाम वैभव 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार राणा प्रताप कालिता यांना प्रदान करण्यात आला. आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पूनम गुप्ता यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर ICC चॅम्पियनशिप स्पर्धा
2025 मध्ये भारत पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला? तर हा सामना भारत या देशाने जिंकला. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळणारे पारपार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे गाव सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर फ्रेंच ओपन स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कोको गॉफ यांनी महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. पुढचा प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे? तर मॅग्नस कार्लसन हा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 चा विजेता ठरला आहे. ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर यामध्ये भारताचा 4था क्रमांक आहे. आणि पहिला क्रमांक विचारल्यास तर अमेरिकेचा यामध्ये पहिला क्रमांक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर डेटॉलने MS धोनी ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम कूट 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर हे विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकले आहे. भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर भारत सरकारने आयुष निवेश सारथी हे पोर्टल लॉन्च केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर हा अवॉर्ड कुमाल मंगल बिर्ला यांना प्रदान करण्यात आला. उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर उत्तराखंड सरकारने सुपर 100 हा कार्यक्रम सुरू केला आहे. 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? यामध्ये भारतीय महिला संघाने एकूण 4 सुवर्ण पदके जिंकली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या महिला मल्लांनी 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावले आहे? तर भारत देशाने आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक विजेतेपद पटकावले आहे. 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर टी रविशंकर यांची 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले होते? त्याने 18.16 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोणत्या देशात होणार आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये ICC T20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद योजना सुरू केली आहे? तर दिल्ली या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी जय हिंद ही योजना सुरू केली आहे. भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये या कार्गोचे टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्केचर्स कंपनीने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कार्तिक आर्ने यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 5वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर शुभमन गिल हा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे. इराण आणि इस्रायल मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर भारत सरकारने ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन राबवले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार FDI म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा यामध्ये 15वा क्रमांक लागतो. गुगलने आशियातील पहिल्या सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लॉन्च केले आहे? तर गुगलने हैदराबाद येथे पहिले सेफ्टी इंजिनियर सेंटर लॉन्च केले आहे. त्यानंतर वर्ल्ड पॅरा अथलेटिक चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली येथे वर्ल्ड पॅरा अथलेटिक 2025 चे आयोजन होणार आहे. त्यानंतर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा
आणि सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.